पिंपरी गावठाण भागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरचं हे छोटंसं दुकान. या चिकनच्या दुकानात एका अद्भुत मैत्रीचं रूप पाहायला मिळतं. दुकानाचा मालक फारुख चौधरी आणि त्याचा मित्र हा सुलतान. सुलतान नाव असलेला हा कोंबडा राजविंडा, झुपकेदार तुरा आणि धष्टपुष्ट. चिकनचा व्यवसाय करण्यासाठी फारुखनं 5 कोंबडे घेतले होते. त्यातील 4 मेले, पण सुलतान वाचला. त्याला फारुखनं दुकानात आणलं आणि मैत्रीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच्या पायगुणानं व्यवसाय वाढल्याचा फारुखचा विश्वास आहे. सुलतान फारुखच्या कुटुंबाचा सदस्यच झाला. आता आमच्या सोबतच आहे, दिन रात आमच्या सोबतच असतं. ते आमच्या घरचा एकदम सदस्य सारखंच आहे. ते आजारी पण झाला, तर आम्ही त्याला दवा केलं, परत जागवलं, त्याला चांगलं केलं. आमचं सगळं ऐकतं. ती आवाज दिल्याबरोबर परत येतं. ती कुठं पण गेलं तर. आमच्याकडे खूप कस्टमर यायचे. म्हणलं ह्याला हे बाबा विकायचं का वगैरे. मला विकायचं नाही म्हणलं, तो पाळलेला वगैरे आहे आणि तो खूप चांगला आहे. मला सगळ्यांचा तो ऐकतो. जसं जीव लावतात ना एखाद्या आपण घरच्या लहान मुलांना वगैरे, तसं त्यांनी ह्यांनी सुलतानला जीव लावला. तर प्राण्यांवर जेवढा जीव लावला तेवढं ते जीव लावला. आमच्या आता सगळ्या दुकानाचा तो खूप चांगला ऐकतो. तो सुलतानला विकत घेण्यासाठी फारुखकडे अनेक गिऱ्हाईक आली, पण फारुख सुलतानला कोणालाही देत नाही. आपल्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या ह्या मित्राला अंतरण्यास फारुख तयार नाही. चिकनच्या दुकानात खाटीक आणि त्याचा कोंबडा ह्यांच्यात वाहत असलेला हा मैत्रीचा झरा परिसरात कौतुकाचा विषयच झालाय. निस्वार्थ भावनेनं प्रेम केले तर कोणताही प्राणी असो तो आपल्यावर प्रेम करतो, हेच फारुख आणि सुलतानच्या मैत्रीवरून स्पष्ट होतं. म्हणूनच या जगात निस्वार्थ प्रेमाला खूप मोठी किंमत आहे, हेच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.